गुड मॉर्निंग स्टुडंट. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मूलभूत अधिकार हा घटक पाहणार आहोत. भारतीय राज्यघटनेच्या 3ऱ्या विभागात मूलभूत अधिकारांचा समावेश केलेला आहे. कारण भारताने सार्वभौम लोकशाही गणराज्य निर्माण करण्याचे उद्दिष्ट स्वीकारलेले आहे. भारतात लोकशाही खऱ्या अर्थाने स्थिर व यशस्वी करावयाची असेल तर व्यक्ती स्वातंत्र्य जोपासले पाहिजेत. अर्थात व्यक्ती स्वातंत्र्य जोपासण्यासाठी ते सुरक्षित ठेवण्यासाठी व्यक्तीला काही मूलभूत स्वरूपाचे अधिकार देणे क्रमप्राप्त ठरते. घटनाकारांनी मूलभूत अधिकारांचे हे महत्त्व ओळखूनच त्यांचा समावेश घटनेमध्ये केलेला आहे. प्रोफेसर लास्की यांच्या मते व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी मूलभूत अधिकारांची गरज असते. प्रत्येक व्यक्तीला तिचा राजकीय, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक विकास साधता आला पाहिजे अशी परिस्थिती राज्यांनी निर्माण केली पाहिजे. राज्याकडून जेव्हा व्यक्ती विकासासाठी आवश्यक असणारी परिस्थिती निर्माण केली जाते तेव्हा व्यक्तीला काही अधिकार प्राप्त होतात. अशा अधिकारातूनच व्यक्ती स्वातंत्र्य व्यक्त होत असते. काही वेळा राज्याकडून व्यक्तीच्या अधिकारांवर मर्यादा येतात. जुलमी राजवटीत तर व्यक्तीच्या अधिकारांचा संकोच होतो आणि व्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात येते. तेव्हा व्यक्ती स्वातंत्र्याची जोपासना करण्यासाठी आणि राज्यसंस्थेच्या नियंत्रणाच्या अधिकारावर काही प्रमाणात मर्यादा घालण्यासाठी काही उपाय, तरतुदी किंवा अधिकार निर्माण केले जातात आणि अशा अधिकारांना राज्यघटनेत समाविष्ट करून घेऊन न्यायालयीन संरक्षण दिले जाते. या मौलिक अधिकारांनाच मूलभूत अधिकार असे संबोधले जाते. स्वातंत्र्यपूर्व काळातच भारतीयांनी मूलभूत अधिकारांच्या प्राप्तीसाठी ब्रिटिश सत्तेकडे वेळोवेळी मागणी केली होती. 1895 साली लोकमान्य टिळकांनी ब्रिटिश सत्तेकडे मूलभूत अधिकारांची वेळोवेळी मागणी केली होती. त्यानंतर 1918 साली मुंबई काँग्रेस अधिवेशनात मूलभूत हक्कांचा समावेश राज्यघटनेत करावा आणि त्या हक्कांना न्यायालयीन संरक्षण असावे अशी मागणी करण्यात आली. परंतु ब्रिटिश राज्यकर्त्यांनी फारसा प्रतिसाद दिला नाही. 1928च्या नेहरू समितीच्या अहवालामध्ये मूलभूत हक्कांची मागणी करण्यात आली होती. राष्ट्रीय काँग्रेसने मूलभूत हक्कांच्या मागणीचा सतत पाठपुरावा केला होता. सायमन कमिशन आणि गोलमेज परिषदा यांनीही मूलभूत अधिकारांविषयी नकार दर्शविला. 1946 साली त्रिमंत्री योजनेत म्हणजेच कॅबिनेट मिशन योजनेत मूलभूत अधिकारांना राज्यघटनेत समावेश करावा आणि त्या अधिकारांना हमी देण्यात यावी असे सुचवले होते. 22 जानेवारी 1947 रोजी पंडित नेहरूंनी जो ठराव मांडलेला होता त्यात मूलभूत अधिकारांची स्पष्ट मागणी केलेली होती. मूलभूत अधिकारांच्या संदर्भात घटना परिषदेने जी उपसमिती नेमली होती तिच्या अहवालात असे सुचवण्यात आले होते की भारतीय नागरिकांना 2 प्रकारचे अधिकार देण्यात यावेत. 1. न्यायालयीन संरक्षण असणारे अधिकार. 2. न्यायालयाच्या कक्षेत न बसणारे नैतिक अधिकार. न्यायालयीन संरक्षण असणारे न्यायी अधिकार म्हणजेच मूलभूत अधिकार होत आणि न्यायालयाच्या कक्षेबाहेर अधिकार म्हणजेच राज्याच्या ध्येय धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे होय. 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी सुरू झाली. भारतीय घटनेने नागरिकांना 7 प्रकारचे मूलभूत अधिकार दिलेले आहेत. भारतीय राज्यघटनेच्या 3ऱ्या विभागात कलम 12 ते 35 मध्ये मूलभूत अधिकार देण्यात आलेले आहेत. हे मूलभूत अधिकार आता आपण पाहूयात. भारतीय राज्यघटनेत नागरिकांना पुढील 7 प्रकारचे मूलभूत अधिकार देण्यात आलेले आहेत. 1. समतेचा अधिकार. समतेचा अधिकार कलम 14 ते 18 मध्ये देण्यात आलेला आहे. 2. स्वातंत्र्याचा अधिकार कलम 19 ते 22 मध्ये सांगण्यात आलेला आहे. 3. शोषणाविरुद्धचा अधिकार कलम 23 व 24. 4. धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार कलम 25 ते 28. 5. सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार कलम 29 व 30. 6. मालमत्तेचा किंवा संपत्तीचा अधिकार कलम 31, 31 क, 31 ख, 31 ग आणि 31 घ मध्ये देण्यात आलेला आहे. परंतु 1978च्या 44व्या घटना दुरुस्तीनुसार मालमत्तेचा अधिकार हा मूलभूत अधिकारांच्या यादीतून कमी करण्यात आलेला आहे. 7. घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार कलम 32 ते 35. यानंतर आपण मूलभूत अधिकारांची वैशिष्ट्ये पाहूयात. मूलभूत अधिकारांचे पहिले वैशिष्ट्य म्हणजेच भारतीय राज्यघटनेत नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे स्पष्टीकरण सविस्तरपणे केलेले आहे. भारतीय घटनेच्या 3ऱ्या विभागात कलम 12 ते 35 मध्ये मूलभूत अधिकारांच्या घटनात्मक तरतुदी विस्तृतपणे देण्यात आलेल्या आहेत. भारतीय घटनेत 7 प्रकारचे मूलभूत अधिकार देण्यात आलेले आहेत. जगातील इतर कोणत्याही राष्ट्रांच्या घटनेत मूलभूत अधिकारांचे स्पष्टीकरण भारतीय घटनेएवढे केलेले नाही.
यानंतर मूलभूत अधिकारांचे दुसरे वैशिष्ट्य आहे ते म्हणजेच भारतीय घटनाकारांनी कोणत्याही इतर देशांच्या घटनांचे अंधानुकरण केलेले नाही. आयर्लंड, इंग्लंड, अमेरिका, रशिया, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा इत्यादी राज्यघटनांतील मूलभूत अधिकारांचा अभ्यास करून विचारपूर्वक भारतीय घटनेत मूलभूत अधिकारांचा समावेश केलेला आहे. यानंतर मूलभूत अधिकारांचे तिसरे वैशिष्ट्य म्हणजेच भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकार देशातील सर्व संस्थांना बंधनकारक आहेत. केंद्र सरकार, घटक राज्य सरकार, जिल्हा मंडळे, महानगरपालिका, नगरपालिका, तालुका पंचायती, ग्रामपंचायती या सर्वांवर मूलभूत अधिकारांच्या मर्यादा पडतात. या सर्व घटकांकडून मूलभूत अधिकारांचे रक्षण केले जातील किंवा रक्षण केले जाईल अशी घटनात्मक तरतूद केलेली आहे. तसेच हे मूलभूत अधिकार सार्वजनिक संस्था, संघटनांवरही बंधनकारक असतात. यानंतर मूलभूत अधिकारांचे चौथे वैशिष्ट्य म्हणजेच भारतीय राज्यघटनेत दिलेले मूलभूत अधिकार सकारात्मक आणि नकारात्मक स्वरूपाचे आहेत. स्वातंत्र्याचा अधिकार, धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार, मालमत्तेचा अधिकार, सांस्कृतिक अधिकार इत्यादी सकारात्मक अधिकार आहेत. तर भारतातील कोणत्याही व्यक्तीला धर्म, वंश, जात, भाषा, लिंग या कारणास्तव कायद्यासमोर समानतेची वागणूक नाकारता येणार नाही. राज्याच्या अनुदानातून चालणाऱ्या शिक्षण संस्थात कोणत्याही व्यक्तीला धर्म, वंश, भाषा, जात या कारणावरून प्रवेश नाकारला जाणार नाही. तसेच अशा संस्थातून कोणत्याही धार्मिक शिक्षण दिले जाणार नाही. कोणत्याही भारतीय नागरिकाला परकीय देशांकडून कोणताही किताब स्वीकारता येणार नाही इत्यादी अधिकार नकारात्मक स्वरूपाचे आहेत. मूलभूत अधिकारांचे सकारात्मक आणि नकारात्मक असे काटेकोरपणे वर्गीकरण करता येत नाही. केवळ स्थूल मनाने केलेले हे वर्गीकरण आहे असे आपणास म्हणता येईल. यानंतर मूलभूत अधिकारांचे पाचवे वैशिष्ट्य म्हणजेच भारतीय घटनेने मूलभूत अधिकारांना न्यायालयीन संरक्षण दिलेले आहे. 32व्या कलमात अशी तरतूद करण्यात आलेली आहे. त्यासाठी घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार दिलेला आहे. व्यक्तीच्या मूलभूत अधिकारांवर आक्रमण झाल्यास ती व्यक्ती न्यायालयाकडे दाद मागू शकते. त्या संदर्भात बंदी, प्रात्यक्षिकरण, परमादेश, प्रतिषेध, अधिकार पृच्छा व उत्प्रेषण या 5 उपायांचा मार्ग स्वीकारून व्यक्तीला आपल्यावरील अन्यायाचे निवारण करता येते. सर्वोच्च न्यायालयाला पुनर्विलोकनाचा अधिकार देऊन मूलभूत अधिकारांचे रक्षण केलेले आहे. परंतु 42व्या घटनादुरुस्तीने न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या अधिकारावर काही मर्यादा घातलेल्या आहेत. त्यामुळे मूलभूत अधिकारांच्या तरतुदीत बदल करण्याचा अधिकार संसदेला प्राप्त झालेला आहे. मूलभूत अधिकारांचे 6वे वैशिष्ट्य म्हणजेच भारतीय घटनेत दिलेले मूलभूत अधिकार मर्यादित आहेत. या अधिकारांवर काही प्रमाणात मर्यादा घालण्याचा अधिकार राज्यसंस्थेला देण्यात आलेला आहे. उदाहरणार्थ, स्वातंत्र्याच्या अधिकारावर शासन संस्था मर्यादा घालू शकते. देशाची एकात्मता, सार्वजनिक सुव्यवस्था, सार्वभौमत्व, नीतिमत्ता सुरक्षित ठेवण्यासाठी स्वातंत्र्याच्या अधिकारावर मर्यादा घातल्या जातात. यानंतर मूलभूत अधिकारांचे 7वे वैशिष्ट्य म्हणजेच आणीबाणीच्या काळात मूलभूत अधिकारावर मर्यादा घातली जाते. भारतीय घटनेच्या 359व्या कलमात अशी तरतूद केलेली आहे. राष्ट्रपतीने आणीबाणी घोषित केल्यानंतर कोणत्याही व्यक्तीला मूलभूत अधिकारांबाबत न्यायालयाकडे दाद मागता येत नाही. यानंतर मूलभूत अधिकारांचे 8वे वैशिष्ट्य म्हणजेच भारतीय घटनेने मूलभूत हक्कांबाबत नागरिक आणि व्यक्ती असा फरक केलेला आहे. संघटना स्वातंत्र्य, भाषण स्वातंत्र्य, शैक्षणिक व सांस्कृतिक हक्क असे अधिकार भारतीय नागरिकांनाच प्राप्त होतात. परकीयांना हे अधिकार दिलेले नाहीत. कायद्यासमोर समानतेची वागणूक मिळणे, धार्मिक स्वातंत्र्य असे मूलभूत अधिकार भारतीय नागरिक आणि परकीय अशा सर्व व्यक्तींना दिलेले आहेत. यानंतर आपण हे मूलभूत अधिकार सविस्तरपणे अभ्यासणार आहोत. मूलभूत अधिकारापैकी पहिला मूलभूत अधिकार म्हणजेच समतेचा किंवा समानतेचा अधिकार. भारतीय राज्यघटनेच्या 3ऱ्या विभागात कलम 14 ते 18 मध्ये समानतेचा अधिकार देण्यात आलेला आहे. कलम 14 मध्ये असे स्पष्ट केलेले आहे की भारताच्या प्रदेशात राज्य कोणत्याही व्यक्तीला कायद्याच्या बाबतीत समानता किंवा कायद्याचे समान संरक्षण नाकारू शकणार नाही. कायद्याच्या बाबतीत समानता आणि कायद्याचे समान रक्षण हे 2 प्रकारचे शब्दप्रयोग वापरले असले तरी दोहोंची मूलभूत कल्पना एकच आहे. कोणत्याही व्यक्तीचा जन्म, जात, वंश, सामाजिक दर्जा, संपत्ती, व्यक्तिगत मते याचा विचार न करता कायदा लागू करण्यात येईल. कायद्यासमोर धर्म, वंश, जात, स्त्री पुरुष, गरीब श्रीमंत असा कोणताही भेदभाव केला जाणार नाही.
कायद्यासमोर सर्वांना समानतेने वागवले जाईल. तसेच कोणालाही कायद्याच्या समान संरक्षणापासून वंचित केले जाणार नाही. भारतीय लोकशाहीत कोणत्याही एका व्यक्तीचे किंवा गटाचे राज्य नाही, तर सर्वांनी केलेल्या कायद्याचे राज्य आहे. कायद्याच्या राज्यात कोणाही एका व्यक्तीची किंवा गटाची सत्ता नसते. सर्वसामान्य कायदा समानतेच्या मार्गाने सर्वांना लागू करणे म्हणजेच कायद्याचे राज्य होय. कायद्याचे राज्य ही कल्पना आपण इंग्लंडच्या राज्यघटनेकडून घेतलेली आहे आणि कायद्याचे समान संरक्षण हे तत्त्व अमेरिकेच्या संविधानातून घेतलेले आहे. भारतीय घटनेने प्रत्येक व्यक्तीला, मग ती नागरिक असो अगर नसो, तिला कायद्यासमोर समान लेखण्याची आणि कायद्याच्या समान संरक्षणाची हमी दिलेली आहे. भारतीय घटनेने नागरिकाला समानतेचा अधिकार देऊन कायद्याच्या समान संरक्षणाची हमी दिली असली तरीही राज्याचा कारभार नीट चालण्यासाठी काही व्यक्तींना अधिक संरक्षण दिलेले आहे. राष्ट्राध्यक्ष, राज्यपाल, परराष्ट्राचे वकील, सैनिक इत्यादींना 361 कलमाने संरक्षण दिलेले आहे. त्यासाठी खास तरतुदी घटनेत केलेल्या असल्या तरी त्यामुळे समानतेच्या तत्त्वांना बाधा येत नाही. यानंतर कलम 15 मध्ये असे स्पष्ट करण्यात आले आहे की राज्य केवळ धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान या किंवा यापैकी कोणत्याही कारणावरून कोणत्याही व्यक्तीला प्रतिकूल होईल अशा प्रकारे भेदभाव करणार नाही. दुकाने, सार्वजनिक उपहारगृहे, भोजनालये, सार्वजनिक करमणुकीची ठिकाणे, विहिरी, तलाव, घाट, रस्ते, सार्वजनिक विश्रांतीची ठिकाणे इत्यादीचा उपयोग करण्याच्या बाबतीत कोणत्याही व्यक्तीला प्रवेश नाकारला जाणार नाही. वरील ठिकाणी कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही. वरील कलमान्वये स्त्रिया अगर मुले यांच्याकरता कोणतीही विशेष तरतूद करण्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही. तसेच सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या कोणत्याही वर्गाच्या विकासासाठी किंवा अनुसूचित जाती आणि जमाती यांच्याकरता कोणतीही विशेष तरतूद करण्यास प्रतिबंध होणार नाही. यानंतर कलम 16 मध्ये असे स्पष्ट करण्यात आले आहे की राज्यातील सार्वजनिक सेवा योजनेत कोणत्याही जागेवर नेमले अगल घेतले जाण्यास सर्व नागरिकांना समान संधी मिळेल. केवळ धर्म, वंश, जात, लिंग, कुळ, जन्मस्थान, वास्तव्य या कारणासाठी किंवा यापैकी कोणत्याही कारणावरून कोणीही नागरिक राज्यातील कोणत्याही नोकरीला अगर पदाला अपात्र ठरणार नाही किंवा त्यांच्या बाबतीत कोणताही भेदभाव केला जाणार नाही. या कलमालाही घटनेने काही अपवाद केलेले आहेत. संसदेला कायदा करून राज्यातील एखाद्या पदावर नियुक्त केला जाणारा अधिकारी त्याच राज्याचा रहिवासी असला पाहिजेत अशी अट घालता येते. तसेच एखाद्या राज्याला आपल्या राज्यातील नोकऱ्यात मागासलेल्या जमातींसाठी पुरेसे प्रतिनिधित्व देता यावे म्हणून तरतूद करता येते. तसेच एखाद्या धर्माच्या किंवा पंथाच्या संस्थेस त्या धर्माच्या अगर पंथाच्याच व्यक्तीला पद किंवा नोकरी देण्यात यावी अशी तरतूद करता येते. यानंतर कलम 17 मध्ये अशी तरतूद करण्यात आलेली आहे की अस्पृश्यता नष्ट करण्यात आलेली आहे आणि कोणत्याही स्वरूपाची अस्पृश्यता पाळण्याला मनाई करण्यात आलेली आहे. अस्पृश्यता पाळणे हा शिक्षेला पात्र होणारा गुन्हा समजला जाईल. या कलमाच्या आधारे संसदेने 1955 साली अस्पृश्यता निवारणाचा कायदा केला आणि अस्पृश्यता पाळणाऱ्यास 6 महिने कैद किंवा 500 रुपये दंड होईल अशी तरतूद केली. भारतात समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने घटनेने ही तरतूद अत्यंत महत्त्वाची व आवश्यक केलेली आहे. यानंतर कलम 18 मध्ये अशी तरतूद केलेली आहे की राज्य लष्करी अगर शैक्षणिक विषयक पदव्यांव्यतिरिक्त कोणतीही पदवी प्रदान करू शकणार नाही. तसेच भारताच्या कोणत्याही नागरिकाला परराष्ट्राकडून कोणतीही पदवी किंवा किताब स्वीकारता येणार नाही. या कलमात असेही पुढे स्पष्ट करण्यात आले आहे की भारताचा नागरिक नसलेली कोणतीही व्यक्ती राज्यातील एखाद्या प्राप्तीच्या किंवा विश्वस्ताच्या पदावर असेल तर तिला राष्ट्रपतीच्या संमतीशिवाय कोणत्याही परकीय देशाकडून कोणतीही पदवी स्वीकारता येणार नाही. तसेच राज्यात प्राप्तीच्या किंवा विश्वस्ताच्या पदावर असलेल्या कोणत्याही व्यक्तीला राष्ट्रपतींच्या संमतीशिवाय परकीय देशाकडून कोणतीही पारितोषिके किंवा पद स्वीकारता येणार नाही. कारण अशा प्रकारच्या पदवा किंवा पद स्वीकारल्यामुळे समाजात भेदभाव व विषमता निर्माण होऊ शकते. पदव्या धारण करणारे लोक आणि इतर लोक असा कृत्रिम भेदभाव निर्माण होऊन समतेच्या तत्वाला बाधा येते. 18व्या कलमानुसार घटनेने पदव्या देण्याची प्रथा बंद केली असली तरीही भारत सरकारने परमवीर चक्र, महावीर चक्र, वीरचक्र, अशोक चक्र, शौर्य चक्र, कीर्ती चक्र अशा लष्करी पदव्या
आणि भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मश्री यांसारख्या बहुमानसूचक पदव्या देण्याची प्रथा 1954 पासून सुरू केली। मध्यंतरी जनता पक्षाच्या राजवटीत या पदव्या देण्याची प्रथा बंद केली होती, परंतु पुन्हा ही प्रथा चालू ठेवण्यात आलेली आहे। अर्थात या प्रथेवर जी टीका होते तिचे समर्थन असे केले जाते की भारत सरकारकडून या पदव्या दिल्या जात नाही, तर ती पदके म्हणून दिली जातात। तसेच समाजात आणि लष्करात विशेष कामगिरी करणाऱ्या व्यक्तीचा बहुमान गौरव करणे हे सरकारचे कर्तव्यच आहे। लोकशाही मूल्यांच्या दृष्टीने समतेच्या प्रस्थापनेसाठी 18वे कलम योग्यच आहे, परंतु मानवी स्वभावाशी आणि सामाजिक व्यवहारांशी हे कलम कितपत सुसंगत आहे याविषयी शंका येते। यानंतर आपण पुढील व्हिडिओमध्ये पुढील मूलभूत अधिकार अभ्यासणार आहोत। धन्यवाद।